राज्यामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यामध्ये देखील किमान तापमान 12 अंशांपर्यंत खाली असल्याचं पाहायला मिळतंय. तर मुंबई, पुणे या शहरांमध्ये त्या मानाने कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असून थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं राहील. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ नोंदवली जाणार आहे. तसेच थंडीपासून देखील दिलासा मिळणार आहे. पुणे शहरामध्ये 5 जानेवारी रोजी किमान तापमानामध्ये लक्षणीय वाढ संभवते. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंशांवरून थेट 15 अंश सेल्सिअसवरती जाणार आहे. तर सकाळच्या वेळी धुकं तर त्यानंतर ढगाळ आकाश राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढं राहील. संभाजीनगरमधील किमान तापमानात 1 अंशाने घट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 5 जानेवारी रोजी सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. नागपूरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहू शकतो. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.